हां बरोबर. ते बघ, एक दोन आणि तीन ते बघ तिथं उठून खेळायला खाली नमस्कार मित्रांनो, पावसाळा आता चालू झाला आहे आणि दोन म्हातारा काही ठिकाणी आता घरांची दुरुस्ती म्हणजे कोणे वगैरे कौलं काय फुटले असतील, निघाले असतील, हां. ती आता दुरुस्ती चालू आहे. आणि आमच्या गावात पण आता एक कौलांचं घर आहे आजोबांचं, ते पण आता दुरुस्ती करायचं आहे. त्यांचं आता वय झालं, पण मुलं वगैरे शहरात आणि नोकरीवर असल्यामुळे त्यांची मुलं येऊ शकत नाही. पण आपणच आपल्या गावात एकमेकाला मदत करून हां. ती कामं करून द्यायची. आणि ह्यांच्याने आता वय होत नाही. ह्यांनी त्यांच्या वयाप्रमाणे अगोदर जी कामं केली ते त्यांनी केली. पण आता तेवढं होत नाही. म्हणून आपण सहकार्य करून ते कौलं वगैरे बसवून देऊ. हा घर सर्वात जुना घर आहे यांचा. आणि गावात मातीचा घर हा एकच, 2 उरलेत. हा एक आहे आणि दुसरा एक आहे. आणि आता या कौलांची दुरुस्ती करायची. हा इथे एक कौल फुटलाय. कौलावर चालताना आवाज जोर जो आहे तो हलका द्यावा लागतो, कारण कौलं लगेच फुटतात, कडक झालेत ना ते. हे जे 2 सांधे आहेत त्याच्यावर पाय दिला ना की ते फुटत नाही, पण कौलावर मध्ये पाय दिला की ते लगेच तडा जातो. माझे आजोबा असं काम करायचं आणि त्यांचे बघूनच आज हे कामं करतोय मी पण. आणि हेच गावचं जीवन आहे, कोकणची जीवनशैली. एक सुंदर जीवन आपलं गावी आहे. मे महिना अखेर चालू आहे, पण पाऊस लवकरच आला आहे. त्याच्यामुळे ही दुरुस्तीची कामं लवकर आटपून घ्यावी लागतात. मे महिना जेव्हा संपायला येतो तेव्हा बहुतेक जण फाटीचे खोप भरून घेतात, फाटी तोडून कौलं दुरुस्ती करून घेतात, पाणी गळायला नको म्हणून. आणि आता कौलारू घरं तेवढी राहिली नाहीत, पत्रे स्लॅबची घरं झालेत. त्याच्यामुळे ही जे कोकणचं जे कौलारू घराचं नातं आहे ते कुठेतरी कमी प्रमाणात होत चाललेलं आहे. बहुतेक ठिकाणी सगळ्यांनी पत्रेच टाकले, कारण माकडं पण भरपूर त्रास देतात. शहरांना रानात काय भेटत नाही म्हणून माकडं आता प्रत्येकाच्या घरी जाऊन जे काय असेल ते खातात कौलं काढून, आणि त्याच्यामुळे हा नुकसान होतो. तुम्ही कसे शाबाश.
कुठे येऊ खाली? कोण्याला प्लास्टिकचा आधार. कोणे बांधलेले जास्त वेळ राहतात, पण जुने कोणे आहेत ना ते जास्त वेळ टिकत नाही. एवढाच होता ना? तो कोपरा बाकी आड्यावरचा. घर एकदम जुना असल्यामुळे वाशे वगैरे खराब झालेत, दांडल्या पण खराब झाल्यात. त्याच्यामुळे एकदम हळू चालावं लागतं कॉलवर जाताना. सध्या ह्या पावसाळ्यापुरते डागडुजी करून दिलेली आहे. आता नवीन घर बांधतील तेव्हा होईल दुरुस्ती व्यवस्थित. काम झालंय आता. आता जायचं खाली. का? नवीन कागद टाकायचा ना कधी. कधी टाकाल? तर आता हाय तो कागद राहू द्या. अख्खी विटा नाही येणार. नाही विटा नाहीत तेवढी. हा, भरलेलाच आहे तो. चांगली चांगली शेण घे. झाला बाबांचं आता कोणे लावून झालेत ना, ते आता बघतायत, चेक करतायत ते दुरुस्ती व्यवस्थित झाले की नाही बघतायत. लावू नको ह्या कोपऱ्यावर. सध्याच्या काळात जुनी घरं राहिली नाही जास्त, पण आता गावात आमच्या 2 घरं आहेत, त्यातील हा एक, आणि ह्याचं आता दुरुस्तीचं काम झालेलं आहे, म्हणजे तात्पुरता. कारण वाशे वगैरे बहुतेक खराब झालेत, आणि पण हा अजूनपर्यंत टिकून आहे घर. कारण लाकडाचा काम हा जास्त काळ टिकतो. म्हणजे लाकडं जरी ती खराब होत आली तरी तेवढा ते अंग काढत नाही, म्हणजे सटकत नाही, ते राहतात नंतर. पण वर्षानुवर्ष आपण जशी दुरुस्ती करतो पाऊस यायच्या आधी, तशी आता ही दुरुस्ती केलेली आहे. जेव्हा वाटेल बाबा पाऊस पडतोय, गळत असेल, तर तेवढ्या त्यात पावसात चढून ती दुरुस्ती करता येते. अजून शिडी पाडून ठेवली आपण.